तर अयोध्येत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मिठाईंची दुकानं सजली आहेत। भाविकांची मोठी गर्दी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहण्यास मिळत आहे। तर अयोध्येत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मिठाईंची दुकानं सजलेली पाहायला मिळत आहेत। तर भाविकांचीही मोठी गर्दी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहावयास मिळत आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येतील दुकाने, विशेषतः प्रसादाची दुकानं जी आहेत ती गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सजलेली नटलेली पाहायला मिळतात आणि ताजा असा फ्रेश सगळा प्रसाद जो आहे तो खरेदी करण्यासाठी गर्दी देखील हे सगळे भाविक जे आहेत त्या दुकानांमध्ये करतायत। आपण आता हनुमानगढ़ी मंदिराच्या समोर आहोत आणि तिथला प्रसाद नेमका काय असतो जाणून घेऊयात। काका, हनुमान जी के लिए क्या प्रसाद लेके जाते लोग? हनुमान जी को लड्डू का भोग चढ़ता है। हनुमान जी को यहाँ पर लड्डू का भोग चढ़ता है। यहाँ का फेमस लड्डू होता है, देसी घी का है, डालडे का है, रिफाइंड का है और पेड़ा भी है। खुर्चन पेड़ा यहाँ का फेमस होता है। अच्छा, तो ज्यादातर लोग क्या लेके जाते हैं, लड्डू या पेड़ा? लड्डू लेकर जाते हैं, यहाँ का फेमस है यहाँ का। काही नागरिक देखील आहेत आणि ते भाविक देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि ते आलेले आहेत महाराष्ट्रातून। कुठून आलाय? ठाण्यावरून सिद्धिविनायक हॉलिडेज। अच्छा, तुम्ही? मी बदलापूर। अच्छा, मी पण ठाण्यावरून आलो आहे। वाटलं सगळं दर्शन घेतल्यानंतर रामलीलांच्या घेतल्यावर एकदम आमचं मन असं एवढं भरून आलं की आम्ही प्रसन्न झालो। खरोखर एकदम छान मंदिर आहे। खरोखर प्रत्येक हिंदूला अभिमान वाटेल असं मंदिर आहे। फार छान वाटलं, कारण तिथे नियोजन चांगलं आहे, व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, त्याच्यामुळे छान वाटतं। तुम्ही कुठून आलेला आहात? ठाण्यावरून आलेलो मी ठाण्यावरून आलेलो आहे। खरोखर आमचं एक भाग्य आहे की इथे येऊन आम्ही राम जन्मभूमीला पाय लावायचं म्हणजे खरं पुण्याची गोष्ट आहे। आमच्या आई वडिलांनी कोणी पूर्वजांनी पुण्य केलं होतं म्हणून आज आम्हाला याचा लाभ भेटला आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।